मान्सून उद्या म्हणजे 17 तारखेला म्हणजे उद्या सकाळी पहाटे सकाळी अंदमान बेटावर मान्सून दस्तक देणार आहे। मग अंदमान बेटावर मान्सून दस्तक दिल्याच्या नंतर कंप्लीट 10 दिवसाला तो केरळला येतो। मग केरळला आल्याच्या नंतर 5 ते 7 दिवसामध्ये त्याला महाराष्ट्रामध्ये यायला लागतं। केरळला जर 3 दिवस सारखा पाऊस पडला तर तिथं मान्सून आला जाहीर केलं जातं। म्हणून तुम्हाला एक सांगू इच्छितो की शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, शेतीची कामे अगोदर आटपून घ्या, कारण की राज्यात उद्याच्याला म्हणजे 17 मेला मान्सून अंदमान बेटात दस्तक देणार आहे। आणि 2026ला यावर्षी सुरुवातीला थोडाफार पाऊस कमी राहील, जेमतेम राहील, पण यावर्षी पिकाला खूप चांगला पाऊस राहणार आहे। या ज्या वर्षी सुरुवातीला पाऊस कमी पडतो ना, त्या वर्षी मात्र परतीचा पाऊस खूप पडतो। म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आलेत की आता हे वारं चालू आहे, हे वारं कधी बंद होणार आहे? तर सांगायचं झालं तर परत एकदा सांगतो की हे वारं जवळपास 22 तारखेपर्यंत असं चालू राहणार आहे। 23च्या नंतर हे वारं बंद होणार आहे। म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। 23च्या नंतर देखील तुम्हाला सांगू इच्छितो, राज्यामध्ये म्हणजे ह्या मेच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे या मेच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून पूर्व अवकाळी पाऊस बरसणार आहे। पण हे सगळ्या महाराष्ट्रात पडणार नाही, फक्त मान्सून पूर्व पाऊस कुठं बरसणार जास्त तुम्हाला सांगतो, सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सोलापूर जिल्हा, सातारा जिल्हा, घाटमाता, कोकण, पुणे, त्याच्यानंतर अहिल्यानगर, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, हे लातूर जिल्हा, ह्या पट्ट्यामध्ये मात्र मान्सून पूर्व पाऊस बरसणार आहे। म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। ह्या जवळपास पश्चिम महाराष्ट्र सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्राकडं मात्र 21 तारखेपासून म्हणजे 21च्या नंतर 22-23च्या नंतर तिकडं मान्सून पूर्व अवकाळी पावसाला पूर्वमोसमी पावसाला सुरुवात होणार आहे। म्हणून पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। पण विदर्भ आणि मराठवाडा आणि इकडं उत्तर महाराष्ट्र या भागाकडं मात्र हे अवकाळी जास्त येणार नाही। मग या इकडं विदर्भ मराठवाड्यात कधी येणार तर तुम्हाला सांगू इच्छितो 27, 28, 29च्या दरम्यान म्हणजे मेच्या शेवटच्या आठवड्याच्या टायमाला मग मान्सून पूर्व पाऊस येईल। म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। तुम्हाला सांगू इच्छितो सध्या देखील आज देखील म्हणजे सातारा जिल्ह्याकडे देखील, सांगलीकडं, त्याच्यानंतर कोल्हापूरकडं, त्याच्यानंतर कोकणपट्टी, पुणे ह्या परिसरात देखील आज पाऊस पडणार आहे। म्हणून हा अंदाज देखील त्या पट्ट्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। पण सध्या तरी मान्सून पूर्व पाऊस तुम्हाला एक सांगू इच्छितो, पश्चिम महाराष्ट्राकडे त्याचं स्वरूप जास्त राहणार आहे। आणि ज्यांचा ऊस, त्या शेतकऱ्याचे मला फोन आले, काही शेतकरी म्हणतात आम्हाला ऊस लागवड करायची, कधी करा? तर त्या पश्चिम महाराष्ट्राचे जे शेतकरी येतं कोल्हापूरचे, त्यांना ऊस लागवड करण्यासाठी सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, म्हणजे 20, 21, 22, 23 तारखेपर्यंत तुम्ही सरळ हे ओढून रेडी करून ठेवा, कारण की त्याच्यानंतर मेच्या शेवटच्या आठवड्यात मात्र पश्चिम महाराष्ट्राकडे चांगल्या स्वरूपाचा पूर्वमोसमी पाऊस बरसणार आहे। म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा। आणि त्याच्यानंतर राज्यात मात्र शेतकऱ्याला परत विनंती करतो की तुम्ही शेतीची कामं सुरुवातीला आवरा, कारण की 17 मेला अंदमान बेटावर मान्सून दस्तक देणार आहे। तिथून 10 दिवस यायला केरळला लागतात। केरळला 26, 27, 28 मे 3 दिवस तिथं केरळला पाऊस पडला, तिथं मान्सूनाला जाहीर करणार आहे। ती देवभूमी आहे, त्या देवभूमीवर जाहीर करणार, मग तिथून तो पुढं प्रवास करणार। पण हे प्रवास करत असताना एखाद्या वेळेस पाऊस एखाद्या वेळेस शॉर्टकट मार्गाने सुद्धा येऊ शकतो। म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा आणि शेतीची कामे करून घ्यायची। अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल